हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आमच्या इथं झणझणीत असा पुरणपोळ्याचा बेत आहे. कारण आज आहे कसली आकाडे का कसली आमोशा आहे, म्हणून आमच्या घरी आज पुरणपोळ्या बनवायच्यात. आणि हे कामावने आलेच, कामावरून आले, येणार आहेत म्हणूनच तर आले. बघा, मी तुम्हाला आता सांगतच होते की हे कामावरनं येतील म्हणूनच तर आले. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. सुट्टी झाली मग मला पहिल्यांदा सुट्टी झाल्या पाय मानानेच मग घराकडे वळतात. तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. मी तुमचं आताच नाव घेतलं. ओके, थँक्यू. आज काय आहे माहिती का तुम्हाला? काय या इकडे, तुम्हाला सांगते. आज काहीतरी खास जेवणाचं दिसतंय. स्पेशल सांगा बरं आज घेऊन. माझ्या अंदाजाने आज असेल, आज वार मंगळवार बरोबर का? हा, मंगळवार आहे म्हटल्यावर आज असणार आहे पनीरची भाजी. पनीर. हा, असं माझा पनीर तर आपल्यात गुरुवारी असते. नाही माझा असा अंदाज आहे, आज असं आहे असं मला वाटतंय. पण आता मला गुरुवारी असते आपल्यात पनीर. हा सॉरी बुधवारी असतं. गुरुवारी असतं, बुधवारी नाही. हा, गुरुवारी गुरुवारी. सोमवारचं वरण भाजी असते, भाकर असते, त्यानंतर बटाट्याची पातळ भाजी असते. त्यानंतर आज मंगळवार आहे आणि हा राईट, आज संत तुकाराम महाराज आपले जे दैवत आहे, संत तुकाराम महाराज. हा, संत तुकाराम महाराज ना ज्ञानेश्वर माऊली जे आहेत हा. त्यांच्या पालख्या आपल्या नगरीत म्हणजेच बारामती नगरी आणि पलीकडच्या साईडला जे आहे फलटण तलाव तिथे आलेले आहेत. त्यानिमित्ताने मला वाटतं तू आईने मिळून आज गोड असा स्वयंपाक बनवलेला आहे. आणि गोड म्हणजे बनवलेला असेल पोळे. तुम्हाला काय आवडतं? पोळ्या. बघा, ह्यांना पुरणपोळी लय आवडतं म्हणून मी आज माझ्या हातून बनवणार आहे. आणि हे पर्यंत थांबली होती मी पुरणपोळ्या बनवण्यासाठी. तर चला आता आम्ही पोळ्या बनवतो, है ना? हा, पोळ्या. किती आवडते तुम्हाला? का नाही मी आज किती आवडते? खूप. मी शक्यतो आहे ना, माझ्या अंदाजाने मी 4 खाईल. 4. हा, आवडते किती? भरपूर आवडते पोळी मला. आमच्यात म्हणजे आज आकाडी आमोशा आहे, त्यामुळे आमच्या इथं म्हणजे आज ते देवासाठी काय बनवतात ते बनवायचं असतं. पण आज आम्ही बनवणार नाही, पालखी माघाऱ्याला बनवणार आहे. त्यामुळे आम्ही घरी खायसाठी पोळ्या बनवल्या. आता आम्ही पोळ्या खाणार आहेत. चलो चला आता आम्ही बनवतो पुरणपोळ्या. माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर बघा, आज आमच्या इथं पुरणपोळीचा झणझणीत बेत आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आमच्या आई पुरण परततात आणि वाटतात. तर चला बघा, आज आमच्या आई बनवतात पुरणपोळी. डाळ ह्यात भाजतात, कढईमध्ये भाजतात ना. आणि इकडं आईने आमटीसाठी काढून घेतले. आम्हाला आज पोळ्या बनवायच्यात. आज काय आहे? पौर्णिमा आहे का? आमुष्याला पण पोळ्या करते तो. किती किलो डाळ टाकली? मला काही पोळ्या येत नाही, तर आज आईंकडनं शिकणार. गेल्या वेळेस मी केलं त्या आईने शिकवलेलं, आता मी आईंकडनं 4 वेळा शिकवलं ना, मग येतं मला. किती वेळा शिकवलं तुम्ही? 2 वेळाच केले. हा, 2 वेळा झाला, 3री वेळ आहे. आम्हाला आज बनवायच्यात पोळ्या. भारी झालंय. किती वेळ भाजून द्यायचं? आता ही पाणी आटोस तर समजा सगळं आठवायचं. मग काय येतं, मग तरी शेणाच होईल की. समजा ते ही तरी येईल का करायला? किती शिट्ट्या केल्या? झाली ना. 3 शिट्ट्याच होते. आणि मग आपण भात टाकल्या भाताला 4 शिट्ट्या का देतो? 3च किती 4 देते मी. 2च देते एक वेळेस. 2च देते. 4 मध्ये बरे, भांडे भरवायला नको, टेन्शनच नाही. एक त्यातच शिजवायचे आणि त्यातच करायचं. भात पण ह्याच्यातच घालायचं असलं तर घालायचं. भात करू की देतच. तर बघा, ही फुलं मी तुम्हाला कधी दाखवली होती की मी त्यांना सरप्राईज दिले म्हणून. जवळजवळ 15 दिवस झाला हा व्हिडिओ घेतलेला मी. आणि तेव्हापासून मी फुलं फ्रीजमध्ये ठेवल्यात. अजून आहे अशी फुलं, तर असं वाटतं की झाडाची तोडून आणलेत. बघा, म्हणजे फ्रीजमध्ये असे ठेवायची पाण्यात, तर हाय अशी किती पण दिवस राहू शकतात. छान छान. कधी लावणार आहे आपण फुलं? उद्या नाही, आपण त्या ह्याला कधी जाणार आहे? दिंडीला. उद्या जायचंय. उद्या आमच्याकडे तुकाराम महाराजांची दिंडी येणार आहे. आम्ही दिंडीला जाताना लावणार आहे, मी एक आणि आई एक, म्हणून आम्ही ठेवल्यात. तर 15 दिवस झाला हाय अशी राहिलेत फुलं. बघा, इकडं आईंनी डाळ शिजवून घेतली आणि
पुरण वाटायचं काम चाललंय आईंचं बघा. इकडं पुरण वाटून घेतलंय आणि केलंय. मी वाटू का? त्या मी वाटते. तर आता मी पुरण वाटून घेते. तर बघा आता आम्ही पुरण वाटून घेतले आणि परतून पण घेतले आणि मी इकडं काय काय बनवलं तुम्हाला दाखवते. बघा इकडं आहे ना, म्हणजे रव्याच्या पापड्या तळ्यात विकत आणल्यात पप्पांनी. आणि इकडं बनवली गुळवणी आणि इकडं बनवली आमटी आणि राईस बनवायचा आहे. आणि आता पुरणपोळ्या बनवायच्या, त्यांची वाट बघत होती तर ते आलेत आता. तर आम्ही आता बनवतो पुरणपोळी. एवढाच पीठ घेतला आणि त्यात टाकलं पुरण. आमच्यात पुरण जास्त टाकतात. मी गेल्या वेळेस एकदा बनवली होती आणि आज एकदा बनवलं आहे. आणि आज खरं महत्त्वाचं सांगायचं झालं तर आज बघू शकता तुम्ही आज सासू सुना दोघे मिळून पोळ्या करत आहेत. इकडे आई बसलेली आहे आणि इकडे अश्विनी पुरणपोळ्या करते. आमच्याकडे पोल्ट्री घराच्या जवळ, त्यामुळे इतक्या माश्या ताप देतात ना, लय ताप देतात. काही पण गोष्ट सगळी दाखवून ठेवावं लागतं घरात. ते काय मागायचं नाही काय मी म्हटलं तुम्हाला, संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आमच्या बारामती तालुक्यातून जाते तुकाराम महाराजांची. त्यानिमित्त आम्ही गोड जेवण बनवलेले आहे. आता इथे आहे ते पुरण दिसते आपल्याला. इथे पुरण आहे, इथे आता ते बनवते. तर बघा फायनल मी पोळी बनवली. इकडे बघा मी बनवली पोळी. आली का मला आई? हा कसली आली? छान आहे. मी बनवली. ओ छान आहे का? हा खूप छान गोल पोळी आली. मी बनवली किती दिवसातून. बोल आता बघा आपण फुगते का. आणि इथे दीदीचा, आमच्या दीदी पुण्यावाला दीदीचा फोन आलेला आहे. दीदी बरं बोलते ती. इथे आई स्वयंपाक करते, पोळ्या भाजते आई इथे. आणि ते आता नाही का माझी बहीण दीदी आहे आणि ही अश्विनी, दोघांचं बोलणं चाललेलं आहे आता. अश्विनी गॅसचा स्वयंपाक चांगला का चुलीवरचा स्वयंपाक चांगला? बघा मित्रांनो, चुलीवरचं खूप छान जेवण असतं. चुलीवरच्या जेवणाला चव लागते बरं का. कधी पण गॅसवरचं एवढं छान लागत नाही. आमच्या चुलीवर दोनच पदार्थ बनतात, एक गोड आणि तिखट. गोड म्हणजे पुरणपोळी आणि तिखट म्हणजे मच्छी, मटण मासे वगैरे. पहिली पोळी केलेली आहे. तर बघा फायनली माझी पोळी फुगली. मी बनवलेली किती छान अशी. अजून पलटा बरं कशी दिसते बघ. हा मला पोळ्या यायला लागल्या ना आई. आई कोणी शिकवल्या? आमच्या आईने मला स्वयंपाक शिकवला. मी काय म्हणजे मम्मीने मला शिकवलं नव्हतं, मी मम्मीचं बघून बघून करायचे. आणि आता इथं आल्यावर मला सगळं आईने शिकवलं. बघा आम्ही किती छान अशा पोळ्या बनवल्यात आणि तिकडे एक चालू आहे. आणि तर बघा आता आमचा सर्व स्वयंपाक झाला आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलो. इकडे बसलेत आई, इकडे बसले पप्पा आणि इकडे बसलेत हे. किती पोळ्या खाणार आहे मी आज? शर्ट काढून मांडून ठेव. आज पोळ्या किती खाणार आहे माहिती का? 4. हा ग बसा. एक दिली ना तेवढीच खावा मला. पप्पा मी पोळ्या बनवल्या, चांगलं झालं का? काय काय चांगलं झालंय? सगळं झालंय. बघा आमच्या पप्पाला तर खायच्या आधी सगळं आवडलं. छान झाले का? नाही जेवायचंय. बघा आता म्हणणार होते की 1 नंबर झाले, कारण कधी पण काय पण खायच्या अगोदर कौतुक करतात, चांगलं झालंय चांगलं झालंय. तर चला आता आईने काय घेतलं? चिवडा घेतला आईने. तर चला आता आम्ही जेवण करतो. तर बघा आता आमचं जेवण झालं, भांडे घासून झाली आणि आमचा पुरणपोळीचा बेत आज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी एक व्हिडिओ सोडला होता बघा. कुठला व्हिडिओ सोडला होता? आज सोडलेला व्हिडिओ. हा कमेंटचा व्हिडिओ सोडला होता आज. तर त्या पण भरपूर अशा कमेंट्स आल्या आणि खूप छान अशा आल्यात. मग तर अजूनच भारी वाटलं, एवढ्या भारी कमेंट म्हणून. तर बघा आज आम्ही पुरणपोळी बनवली होती आणि आमचा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही मला भरपूर वेळा कमेंट केली होती की रेसिपी दाखव, तुझं डेली रुटीन काय असतं ते दाखव. तर काय ना, माझं डेलीचं रुटीन सेमच असतं, एकच असतं. त्यामुळे मी रोज काय तुम्हाला दाखवू शकत नाही. मी आठवड्यात 1-2 वेळ तुम्हाला दाखवू शकते. तर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा की रुटीन माझं काय हेच असतं. सकाळी उठायचं, नाश्ता बनवायचा, धुणे भांडी, नंतर संध्याकाळ स्वयंपाक झालं, एवढंच काम असतं. मला काही जास्त काम नसतं. दिवसभर मी बसूनच असते, त्यामुळं काही जास्त कामही नसतं.
तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आपण भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय फ्रेंड्स.